श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 3 जुलै वार शुक्रवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित असते आणि हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा आणि प्रभावशाली मानला जातो. यामुळे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनोभावे गणपती बाप्पांची सेवा, पूजा, आराधना ही करत असतो. यामुळे आपल्या जीवनातील गणपती बाप्पांच्या कृपेने जी काही संकट, अडीअडचणी, दुःख आहे तर ती नक्कीच तरून जातात आणि तो व्यक्ती आनंदाने जीवनामध्ये राहत असतो. बघा, भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थच असा आहे ना की दुःखांचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त मनोभावे भगवान श्री गणेशाला मनोमन प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता अगदी तळमळीने प्रार्थना करत असतात. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र श्री गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं होतं. तेव्हापासून हे व्रत बालसुख आणि मानसिक शांती, त्याचबरोबर अडचणी, अडथळे दूर करण्यासाठी खास करून विशेषतः शीघ्र फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबामध्ये सुख, शांती, एकोपा हा कायम टिकून राहतो. बघा, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना आहेत तर त्या देखील नक्कीच पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीचं हे व्रत सूर्योदयापासून सुरू होतं आणि रात्री चंद्रदर्शन केल्यावरतीच पूर्ण होतं अशी देखील मान्यता आहे. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे अतिशय अत्यंत खूप महत्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते आणि पूर्ण होते. संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची ही वेळ रात्री 9:52 असणार आहे. आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी वेळ जी आहे तर ती कॅलेंडरवरती असू शकते. यावेळी आपल्याला जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि चंद्राची पूजा करून मगच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला भगवान श्री गणेशाचा कृष्ण पिंगला स्वरूपाची पूजा केली जाते. हा दिवस कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखला जातो. जे या दिवशी उपवास करतात त्यांना सर्व दिशाने यश आणि सुख, शांती, समृद्धी ही प्राप्त होते. संकष्टी चतुर्थीला भद्रा सकाळी 5:28 पासून सकाळी 11:20 असेल. ती पाताळात वास करते. या काळात पूजा आणि प्रार्थना करता येतात. भद्रा गणपतीच्या पूजेत कधीच अडथळा आणत नाही. गणपती बाप्पांना संकटनाशक मानलं जातं. कोणतेही प्रकारचे संकट आल्यास बाप्पांची पूजा केल्याने त्या संकटापासून नक्कीच मुक्ती मिळत असते. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानल्याने या दिवशी मुलींनी भगवान श्री गणेशांची आवर्जून पूजा करावी आणि गणपती बाप्पांचं आवर्जून दर्शन घ्यावं. यामुळे त्यांना ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा, प्रभावशाली असल्यामुळे या दिवशी प्रभावशाली सेवा आणि उपाय घरामध्ये केल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि पैशाचा ओघ जो आहे तर तो वाढत असतो. आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संध्याकाळी कापुरासोबत उंबरठ्यावरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आवर्जून जाळायच्या आहे. ह्या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी कमी होतील आणि हळूहळू जी काय आपली पैसा येण्याची मार्ग आहेत बंद झालेली तर ती नक्कीच खुले होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी पण नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा यामुळे दूर होईल आणि आपलं 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती देखील नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. म्हणूनच आपल्याला
ही वस्तू जी आहे तर ती आवर्जून कापुरासोबत संध्याकाळी जाळायची आहे. आता ही वस्तू कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे, त्याचबरोबर कोणती वस्तू असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि हाईप देखील देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता प्रत्येकाची इच्छा असते, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येक जण जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत जी आहे तर ती करत असतो, राबत असतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल. परंतु बऱ्याच वेळा काय होतं ना बघा, आपल्या घरामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही किंवा आपली प्रगती जी आहे तर ती खुंटते. आपण जी काय मेहनत कष्ट करतो, आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या म्हणावी तशी आपल्या नशिबाची साथ मिळत नाही किंवा मग आपल्या घरी पैसा येतोय परंतु आलेला पैसा हा टिकून राहत नाही. आपल्या घरामध्ये वारंवार भांडणे वादविवाद होत असेल, कलह होत असतील, सतत आजारपण येत असेल, नवरा बायकोंचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, आजारी पडतात, त्यांनी केलेला अभ्यास जो आहे तर तो लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली असेल, त्यांना मनासारखा जॉब मिळत नसेल किंवा मग त्यांचा वेळेवरती विवाह हा जुळून येत नसेल, अशा समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात, तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर आपल्याला आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुठेतरी कुंडलीमध्ये राहू केतू शनी ग्रह या ग्रहांचे दुष्परिणाम असतील, घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवू शकतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण आपल्या घरामध्ये काही सेवा केल्या, काही उपाय केले तर त्या नक्कीच दोषांपासून आपल्याला सुटका जी आहे ना तर ती मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी अगदी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु 6:30 ते 7:30 ची वेळ जी आहे तर ती अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानली जाते. यावेळी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये भ्रमण करत असते, म्हणून आपल्याला शक्यतो हा उपाय त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. हा उपाय सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. कारण कोणतीही सेवा, कोणताही उपाय आपण अग्निदेवतेच्या साक्षीने केला ना तर तो नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचत असतो आणि आपण जी काय सेवा उपाय केली तर त्याचं फळ जे आहे आपल्याला तर भगवंत नक्कीच प्राप्त करून देत असतो. आपल्याला विधिवत गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या घराची सर्व दारं खिडक्या जी आहेत तर ती देखील आपल्याला उघडून ठेवायची आहे. कारण घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा आहे किंवा इडापिडा आहे, दोष आहे, अलक्ष्मी आहे, तर ती आपल्याला बाहेर काढून आपण देवघरासमोर बसून करणार आहोत. तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो ठेवायचा आहे. नारळामध्ये आपल्या असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे तर ती शोषून घेण्याची अतिशय अत्यंत उत्तम क्षमता असते. तसेच नारळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. आता तुमच्याकडे जर नारळाची वाटी नसेल तर एक छोटा तुकडा घेतला तरी देखील चालेल. त्या मातीच्या पंतीमध्ये हा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे. त्याचबरोबर 5 भीमसेनी कापुराच्या वड्या देखील ठेवायच्या आहे. मी प्रत्येक उपायामध्ये तुम्हाला नेहमी सांगत असते बघा की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा असतो. आता ज्यांना नाही शक्य भीमसेनी कापूर वापरणं तर त्यांनी आपला जो आपण रेग्युलर कापूर वापरतो ना तर तो घेतला तरी हरकत नाही. परंतु
प्रयत्न करा. भीमसेनी कापूर घरामध्ये आणून ठेवा, कारण की नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ना, तर ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष जे आहेत, तर ते नष्ट करण्यासाठी अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो. आपल्याला यानंतर फूल असलेल्या 3 लवंगा घ्यायच्या आहे. 3 हिरवी वेलची, वेलदोडा, तुम्ही जे काय म्हणत असाल तुमच्या भाषेमध्ये, तुम्हाला ते घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला एक तेजपान घ्यायचं आहे. तेजपान म्हणजे तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. तमालपत्र मात्र किडलेलं, फाटलेलं, तुटलेलं घेऊ नका. डेटासहित तुम्हाला तमालपत्र जे आहे तर ते घ्यायचं आहे. आणि त्या तमालपत्रावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जी काय इच्छा असेल, मुलांबाबतीत आर्थिक समस्या असेल ती लिहायची आहे. अगदी थोडक्यात सांगते, लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, व्यवसाय, असं तुम्हाला अगदी छोट्या शब्दामध्ये हिरव्या पेनाने लिहायचं आहे. ते पान तुम्हाला तुमच्या डाव्या हातावरती धरायचं आहे. उजव्या हाताने तुम्हाला झाकून ठेवायचं आहे आणि 3 वेळा तुम्हाला ती इच्छा पूर्ण झाली म्हणून असं तुम्हाला बोलायचं आहे. यानंतर आपण ज्या काय वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे. कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या वस्तू जळून द्यायच्या आहे. जेवढ्या वस्तू जळतील तेवढ्या जळून द्या. जे काही खाली शिल्लक राहिलेलं असेल तर ते तसंच राहून द्यायचं आहे. यानंतर तुम्हाला हा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. शेवटी तुमचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तुम्हाला तिथे यायचं आहे आणि ही आपण पंतीमध्ये ज्या काही वस्तू प्रज्वलित केल्या होत्या तर ती पंती तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये ठेवायची आहे. शांत झाल्यावरती तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुळस सोडून तुम्ही इतर कुठल्याही झाडामध्ये ते निर्माल्य म्हणून तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. फक्त आपण ज्यावेळी उपाय करतो त्यावेळी मनामध्ये एक सकारात्मक विचार ठेवा. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करा. जीवनामध्ये प्रामाणिक राहा. नक्कीच तुमच्या यशाचा मार्ग जो आहे तर तो जवळच येऊन थांबलेला आहे आणि तुमच्या जीवनामध्ये हळूहळू का होईना प्रगती व्हायला सुरुवात जी आहे तर ती नक्कीच होणार आहे. तर सेवा करा, सेवेकरी घडवत राहा. कमेंट बॉक्समध्ये निदान आपली ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवांचं नाव आवर्जून लिहित जावा. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.